जय शिवराय. मी मिलिंद खोत. जरा अटके यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर मंडळी, आज माझा परतीचा प्रवास आहे. मुंबईला चाललो. मस्तपैकी गावात मजा केली. तुम्ही बघितलाच असत व्हिडिओ, सप्त्याचे व्हिडिओ तर बघितला आहेत, गोव्याची पण व्हिडिओ बघितलीत. तसा आता प्रवासाचा व्हिडिओ पण बघा. चला आमच्या घराला बाय बाय करतो. चला मुंबईला प्रयाण. चला हो काका, चल परीस, येतोयस ना मुंबईला? राणीच्या बागेत नेतो तुला. चल 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 मुंबईला चल. होय परेश. बाई काका झोपले? चल येतो मग. काय झोपलाय तू? नाही. गांगेश्वराचं जय महाराज गांगेश्वरा. हे आमचं पुरातन असं मंदिर आहे बघा. अशा साळुंके तुम्हाला बघायला मिळणार नाहीत एखाद्याच्या. एक माझा मित्र आला होता, त्याच्या अंदाज त्याने सांगितलं, तर इतिहास अभ्यासक आहे, त्याच्या माहितीनुसार हे 12व्या शतकातलं असावं. अशी जी चौकोनी आहे आणि 2 साळुंके आहेत बघा. शिवशक्तीचं स्वरूप असं पाहायला मिळणार नाही कुठे. पुरातन मंदिर आहे गांगेश्वर, बागमाळे गावातील आमचं गांगेश्वर. आता या गांगेश्वराचा थोडेसे हे झाले तर बांधकाम चालू करायचं आहे. अशाच स्वरूपाचं जसं जुनं आहे तसंच ठेवून असं बांधकाम करायचा आमचा प्रयास. आता हे बघा खांब जरा थोडेसे बघा, हे जुन्या पद्धतीचे खांब आहेत. 100 वर्ष झाली आहेत ही या खांबांना बघा. लाकडी आहेत खांबांना बघा, बाकी मजबूत आहेत तसे. तर हे मंदिर आता बांधायचं आहे थोडंसं, पण जुन्या स्वरूपातच ठेवायचं आहे. गांगेश्वर प्रसन्न हत्ती आहे हा. हे आता गांगेश्वराचं सध्या आता खाली आहे. सप्ताह झाला आता खाली आहे हे मंदिर, पुरातन असं मंदिर. चला आम्ही चाललो आता. चल वाढदिवसाच्या शुभेच्छा तुका. धन्यवाद. हा, आणि धन्यवाद आमच्या जरा अटकेवर सहकार्य केलंस त्याबद्दल. चल परत एकदा भेटू आपण. चल चालेल. हा बोटिंगचा व्यवसाय चांगला होईल इथे. इथे काही लोकांनी हे केलं होतं, आता मला एक्झॅक्ट काय म्हणतात त्याला माहीत नाही. समुद्र शेतीचा प्रकार येतो. अच्छा, ते त्याला पॅरस लावतात, ते येतात ना. हां हां, ते इंग्रजच्या लोकांनी प्रयोग केला होता. झाडांच्या याच्यामधून चांगलं वाटतं होतं ना डॉक्टर. हां तेच माहिती आहे, बाकी नाही. भगवताईचं मंदिर आहे इथे. नाही राहून सर. आणि इथे भक्त निवास आहेत भगवताई. चला मंदिर छोटा आहे का ते? एवढं मोठं नाही. चला आता गिट्यावर आलो आम्ही. इथेच आहे ना टी व्ही. तर ते शोधणार त्यांना फोन करून. ओके हो राहून द्या. चला हां बाय बाय ग. हां हां जरा अटके बघत राहू. चला चला आता मुंबईला प्रस्थान. आता सोमवारपासून आपल्या कामावरती. सुट्टी संपली. हां 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 जत्रामध्ये यायचं आमचे त्या हां. इथे समोर देवगडकडून जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक लिहिलेलं आहे, पण याच्यामधली वेळच गायब झालेली आहे. नावं आहेत आचरा बीच ते कणकवली रेल्वे स्टेशन, देवगड आचरा ते चिंदरगाव, पण त्याच्यातली वेळ गायब झालेली आहे. पूर्ण वेळच निघून गेलेली आहे याची. आचरा कणकवली मालवण आचरा गाडी आली आहे. आम्ही चाललो.
गुजरातला काय गुजरातला कुठे सुरतला सुरेंद्रनगर कुठे आला पण सुरेंद्रनगर अहमदाबादच्या पुढे आहे सुरेंद्रनगरला आहे जातच कधी गुजरातला नवरात्र तोच मग दांडिया घेऊन येतो सिंदर बाजारपेठ बघा गेली सिंदर गावाची हनुमानाचं मंदिर जय बजरंगबली चला तटबंदी बांधलेली आहे. तटबंदी आहे बाजूबाजूला तटबंदी फक्त बांधलेली आहे. आतमध्ये असं जास्त असं काही नाही, जंगलच आहे. म्हणजे असं बघण्यासारखं असं काही नाही तेवढं. तटबंदी बांधलेली आहे. तटबंदी बांधलेली आहे पूर्ण. गड आहे नंतर आचऱ्याच्या इथे भगवानगड आहे. भगवानगडला तसं काही अवशेष नाही राहिले तसंच आहे ते वगैरे हे दोन गड तर आहेच. हे बघा भाजी ठिकठिकाणी आपला शेतकरी जो आहे तो हे बघा रस्त्यावरती जे येतात वाहनं वगैरे घेऊन त्यांना भाजी पोळा भाजी आहे पालेभाजी अशी घेऊन बसतात. तर आपण कधी रस्त्यावरनं जात असाल तर गाडी थांबवा त्यांच्याकडनं भाजी घ्या. 1000 रुपये नाही 1400 रुपयात काढले. कोण जाणार आहे बसला? कोण जाणार नाही ना? कणकवली बस स्थानक. आता 3:40 झाले आहेत. 5ची गाडी आहे. तोपर्यंत जरा वेळ काढायचा आहे टाइमपास करायचा आहे स्टेशनवरती. काम चालू आहे वाटतं. जरा गावचा खाजा घ्यायचा आहे. खाजं आणि लाडू मुंबईला न्यायचं आहे. तर इथे आलो आहे स्टेशनच्या समोर आहे. कणकवली स्टेशनच्या समोर आहे. कसं आहे बंगाली खाजं? 35 रुपये. 35 रुपये. आणि हे लाडू 90 आहेत, 60 आहेत. 90 आणि 60 आहे. आणि खाजा कसं आहे? 35 रुपये. मालवणी खाजा 35 रुपये. हो मालवणी खाजा 35 रुपये. ते 60 रुपये. आणि ते कसे आहेत शेवयाचे? 60, 60. खालचे 40 आहे. आणि हे कसे आहेत काजू? हे एक मोठी साईज आहे 180, 200. छोटेसे मीडियम साईज 150. हे मीडियम साईज 150 आहे ना? हो 150 आणि 170. तर मीडियममध्ये किती आहे ते? 100-200 ग्रॅम? 200 ग्रॅमचे 200 आहेत फक्त साईज लहान. हां साईज आहे. हे किती? हे 150 आहे. 150 आणि 180 आहे. तर उगवाई कॅशू फोंडाघाटमधले ते हो इथेच. हो का इथलेच आहेत. तर बघा इथे या मी खरेदी करतो आता.
चला मारायची चक्कर. हे नको ना. हां ते नको. आमचेच गावातले आमचे मित्र भेटलेत. त्यांची वंदे भारत ट्रेन आहे. त्यांनी जनशताब्दीचं हे करून वंदे भारतनेच चालले प्रवास करत, कारण वंदे भारत लवकर पोहोचते. अर्धा तास. हां चला, तुमची कितीची आहे वंदे भारत आता? 4:20ची. आमची 5ची आहे. पहिली तुमची जाणार. ती कन्फर्म झाली. आम्ही याला शताब्दी ते आलाय. सॉरी, गाडीची नावं आहेत आणि डब्यांची स्थिती आहे. आपला D5 आहे. D5 97 सीट. तर D5 10 ओव्हर आहे. 10 नंबरवर जावं लागेल. 4 वाजले आहेत. अजून 1 तास आहे आणि 10 नंबर प्लॅटफॉर्म तिकडे आहे. ऊन आहे थोडा, जरा इथेच थांबूया आपण. 1 तास आहे अजून. आणि आंबापोळी 70. ओके आहे. तोपर्यंत जरा आस्वाद घेऊया. आंबोळी करमाळीचे आहेत. 3:30ची करमाळीची यांची गाडी आहे, पण अजून ते आली नाही आहे. हा असा रेल्वेचा नेहमीचाच कोकणवाल्यांचा खोळंबा होत असतो. वंदे भारत. डब्याची गाडी वंदे भारत. आता करमाळीवरून सुटणारी गाडी येणार आहे. वंदे भारत गेली, दुसरी करमाळी. ती 3:30ची होती. अरे काय बोलतोस? कुठच्या गाडीला आहेस? मी पण जनशताब्दीलाच आहे. कुठे आहे? नाही पण आता कुठचा आहे तुझा? D1 म्हणजे पुढे येईल ना तुझा? माझा 10 नंबरला आहे. 10ला आहे मग D1 आहे. माझा पण D1च आहे ना. D5 आहे. नाव काय तुझं? कुणाल भेटला आहे. सबस्क्राईब आहे, सदस्य आहे ना माझ्या चॅनलचा. कुणाल कुठे आला आहेस? दिवाला चालला आहेस? गावी आला होतास? गावी आला होता. लग्नाला आला होतास. ताईच्या लग्नाला आलेला. कुठचं गाव? गाव कुठचं? इथे हां इथे खरं आमचं मानगाव, पण इथे ताईच्या लग्नाला आलेलं. ताईच्या किर्लेस गावाला आला होता. आता चालला आहे. आता सोमवारपासून शाळा. वाईट कंटाळा आला ना आता गावाला. एन्जॉय करणार आहे. कुठची ट्रेन आहे तुझी? जनशताब्दीला आहे आपल्याबरोबर. तुमची पण जनशताब्दी आहे. हां कुठे? जनशताब्दी. मी मुंबईला होतो. नाही D10. माझा D5 आहे तिकडे पुढे आहे. D5. हां तर आपला सबस्क्राईब आहे, सदस्य आहे. करमाळी आली आहे. जी 3:30ला यायची होती ती आता 4:30 पावणे आली. हे बघा ही गाडी जी 3:30ला यायची होती ती आता आली आहे. चला आता 10 नंबरवरती जाऊया. आपली गाडी येईल आता. अरे काय सामान एवढंच घेतलंस? काय सामान एवढं घेतलंस? मला वाटलं भरून वगैरे काय घेतलं असतंस.
5:05ला येते, 5:08ला आली आहे, म्हणजे 3 मिनटं ठीक आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आले आहे. या गाडीनं आगमन झालेल्या प्रवाशांचं आम्ही इथे स्वागत. रुद्रा 97 आपले सीट बघायचे. एक मिनिट. एक मिनिट. 97. हां इथे इथे आपली विंडो सीट आहे, आलेलं आहे. मिलिंद बोल. मिलिंद बोल. हां एक आणि कुठचं गाव? गाव कुठचा? गाव वेळणी. आडवली आले. आडवलीला थांबवले क्रॉसिंगसाठी असणार. हां रत्नागिरीला. रत्नागिरी खायसून गेला इला कुडाळवरून. आता रत्नागिरी घरा कॉलेज आम्ही पाहू. या बाजूला आला आहे. एक मिनिट. अरे सबको मिलेगा. हो मिळेल. काय आहे सीट नंबर? पूर्ण फुल झालेली आहे. रत्नागिरी पूर्ण भरली. सॉरी पूर्ण भरली आहे. चला आता असं धावत धावत चल. ये धावत धावत ये. चिपळूण कुठे उतरणार? कुठे उतरणार? पनवेलला उतरणार आहे. कुठून आलास? कुठचं गाव? कणकवली. खुद्द कणकवली की पुढे गेला? चाकेडी. पनवेल आलाय. पनवेल हा एकत्र ग्रुप आलेला चालले आहेत पनवेलवरून. 12 वाजता दादर. ही 11ला पोचायला पाहिजे होती, ती 12 वाजता पोहोचली. प्रवासाचा हा जरा हटक्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. लाईक करा, शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.